गडिंग्लज नगरपालिकेचं जलशुद्धीकरण टाकीच्या ठिकाणचं प्रक्रिया होत असलेलं लाल रंगाचं पाणी. अगं खद्दळ पाणी किती बघा, खदर पाणी येते. बघा की पाहिजे बघत ना मॅडम, बघा ते पाणी कसं येते. बघायला लागलंय काय करतो, फिल्टर होते का काय होते माहित नाही. काय झालं? नवीन कनेक्शनचं सांगितलं त्याने, कारण पाणी कधीही वेळेवर देत नाही. इतकं गडिंग्लजला प्रॉब्लेम आहे पाणीचं, सगळीकडेही पाणी नाही आहे काय, आणि पाणी इतकं दूषित आहे, घाण, काही कल्पनाच नाही त्याची. प्यायचं कसं पाणी आम्ही हे प्यायच्या लायकीचं पाणी पण नाही आहे. कपडे धुतले तर ते सुद्धा लाल व्हायला. पाणी काय प्यायच्या लायकीचं पण नाही आहे आणि वापरायच्या लायकीचं सुद्धा नाही आहे. ह्याच्यावर काहीतरी त्यांनी सोल्युशन करायला पाहिजे. नाही विकतचं पाणी घेऊन सर्वांनाच होत नाही. सगळ्या सर्वसामान्यांचा पण विचार करायला पाहिजे. पिण्याचं पाणी तरी व्यवस्थित. पुण्यावरून आलं. हे बघितल्यावर तुझी रिॲक्शन काय होती? म्हणजे काय हे एकदम असं ते घाण वाटतंय, म्हणून मी म्हटलं की काय तू पिशील काय पाणी? नाही अजिबात. कमी वेळ सोडू दे पाणी, पण फोर्सनी आणि सोडावं पाणी. रोज तरी यावं. पाहुणे मंडळी कार्यक्रम असतात आणि मुलं सुट्टीला येतात, नातवंड मुलं, त्यामुळे सगळं प्रॉब्लेम यायला लागतो. आज आम्ही मॅडमचा व्हिडिओ बघितला. आमची पण तीच परिस्थिती आहे. आम्ही पण तेच करतोय. वर सुद्धा पाणी चढत नाही. आम्ही खाली येऊन असंच त्या कुठल्या तरी मगाने वगैरे छोट्या ह्याच्यामध्ये कलेक्ट करतोय पाणी. हे असं पाणी बघितलं तर आम्हाला हे पाणी नको वाटतंय. त्यापेक्षा दुसरीकडे माहेरी जाऊन सुट्टीला जावं असं वाटायला लागलं. ओके. या वहिनी तर माहेरी सुट्टीला जातील, पण बाकीच्यांनी कुठं जायचं? जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज. पाणीपट्टी सुद्धा मागायला येऊ नये. पाणीपट्टी सुद्धा मागायला येऊ नये. पाणीपट्टी सुद्धा मागायला येऊ नये असं पाणी दर देत आहे तर तुम्ही.